हॅलो चला मित्रांनो, आज आपण चाललो आहे मस्तपैकी नदीला यांच्या बरोबर चाललेलो आहे आणि भूषण दादाची मुलगी आहे आणि श्रावणी काळे पण आमच्या बरोबर आहे, जी एक नंबरची मंडळ त्यांनी थोडीशी. आता आम्ही चाललो आहे मस्तपैकी नदीला, पाहू शकता आता तुम्ही. आम्ही रस्त्याला चाललो, पुढेच एकदम मस्तपैकी नदी आणि इथं मोहन लपडा करतोय काहीतरी. आम्ही चाललो नदीला, येतो घरी. अरे नाही, ते आपण काय करू शकतो. चला तर श्रावणी, तुम्ही कॅमेरा पकडता का? चालताय जरा यांना पण दाखवा, जरा यांना काय हॅलो बोलायचं असेल तर. हो दीदी, काहीच इथे खतरनाक श्रावणी ठेवून दिलेली आहे. आता येताना काढवली काढ व्हिडिओ. हा, तर या प्रकारे बघू शकता आम्हाला इथं मस्तपैकी एक नोट भेटलेली आहे. अभी मजा आएगा ना भिडो. तसे आमच्या डोळ्यांनी नाही, त्या आजीच्या डोळ्यांनी बघितलेले आहे. मस्त 20ची नोट आहे. आपलं आज काम होऊन जाईल, आजचं काम होऊन जाईल. चिप्स म्हणतो, पॅकेट बोललो असं पॅकेट. तुम्ही काय पण वेगळं. आणि नोट म्हणजे एकदम कोरी कणकणीत आहे. गांधी दादा पण आहेत, आपले बापू पण आहे त्याच्यात. मस्तपैकी क्लीन दिसतात, एकदम क्लीन. आता ही सुकवायची कशी, तेच मोठा प्रॉब्लेम आहे, कारण की पाऊस सारखा येत राहतो. बिचाराची ज्याची पण पडली असेल, आपण वाटलं तर नको उडवायला, आपण दानपेटीत जाऊन टाकून देऊया. आपल्याला काही नको असे पैसे, आपण जरा चांगलं राहायचं असतं. काय पैसा आज आहे, उद्या नाही. काय आता श्रावणी म्हणते चिप्स साठी, हे काय चिप्स आहे काय, 5-10 मिनिटं पण चालणार नाही चिप्स. दानपेटीत टाकल्यावर वर्षानुवर्ष चालत राहील ते. हा, बरोबर की नाही. चला तर आपण चाललोच आहे नदीला आता मस्तपैकी. काळेवाडीतून म्हणजे वाडीतून एक्झिट करणार, मग समोरच नदी आहे. चला तर तुम्हाला मस्तपैकी काळेवाडीचा स्टार्टिंगचा बॅनर दाखवतो. तो लास्ट टाइम दाखवला नव्हता, आता तो दाखवतो मी तुम्हाला. 1 नंबर बॅनर आहे मस्तपैकी. आणि नोटचं काय करायचं, जरा सजेशन्स द्या. सजेशन नाही तर आम्ही दानपेटीत टाकणार, नाही तर म्हणजे आमच्या पेटीत जाणार मस्तपैकी. सजेशन साठी आपल्याकडे कमेंट बॉक्स सुद्धा आहे, त्याच्यावरती असं टायपिंग करता येत असेल ना तर टाकू शकता, आणि व्हॉइस मेलही टाकू शकता मस्तपैकी टाईप करून. चला तर ही नदीचा रस्ता आलेला आहे. आता आम्ही बघा काळेवाडीचा बॅनर बोर्ड बघा, एकदम छोटासा मस्तपैकी बघू शकता. इकडे एकदम जवळच आहे, काय लांब नाही. बघा आता नदीचा रस्ता जस्ट, बघा वाडी इकडे, दाखवा त्यांना. वाडी इकडे आणि त्याच्या जस्ट रोड क्रॉस करून मेन रोड आहे हा, आणि रोड क्रॉस करून इथं आपल्या नदीचा रस्ता सुरू होतो. चला तर आपण एंट्री घेतली आहे त्या रस्त्याला. इथं म्हणतात लय लोक वाघ बिग असतो मस्तपैकी, काहीतरी काय ना काहीतरी असतो, साप बिपले काय काय असतं. पण आता पाण्या पावसाचं काय माहिती, काय बाहेर निघतात की नाही. बघूया काय दिसेल तर चांगली गोष्ट. हा म्हणजे फिरायला 1 नंबर सामान आहे इकडे. तुम्ही जेवढं फिरशाल तेवढं कमीच आहे. हा ना श्रावणी, बरोबर ना. चला तर आपण अजून पुढे जाऊया मस्तपैकी. तर मला काय पुढे तर नदी दिसत नाही कुठे, एकदाच आलेलो मी, तर सेकंड टाइम येतो आय थिंक. हा, दुसऱ्यांदा येत आहे. तर बघूया काय काय भेटतं आपल्याला इकडे बघायला भेटतं. मोठे प्राणी जानवर काय दिसतंय. ही मला वाटत नाही नोट चालेल करून, जरा वाईट झाली, दगडी बिगडी लागले. नोटेला आपण साफ करू घरी जाऊन, त्याच्यावर अशी धरून ठेवूया खिशात टाकली का नाही, खिसा घाण होईल किंवा नोट फाटेल. आधीची नजर खूप पॉवरफुल होती ना, त्यांनी एवढं गर्दी घेऊन असे खाली बघितलं, म्हणजे आम्ही तर असं वरती बघायला लागलो, खाली काय दिसतं तेच कळत नाही. आता धरून इकडं काय आहे, काय वावरत काय इकडं? हो. ओके, चला इथे काहीतरी स्मशानभूमी दिसत आहे. ही नवीन बनवली काय? हो. ओके. चला तर आम्ही, कारण की लास्ट टाइमले छोटा असताना आलेलो, आणि आता आमच्याकडे कॅमेरा आला आहे. कॅमेऱ्याने आता आमची शूटिंग चाललेली आहे. गावातही असं मस्त वेगळी स्मशानभूमी नवीनच आहे इकडेही. पण गावची नदी कशी जरा मोठी वाटते, इकडची काय नदी कशी आहे बघू आता कसं काय. लास्ट टाइम आलं तर तेव्हा पायऱ्या बिऱ्यांसारखं काहीतरी होतं लाकडा, आता काय ते तसं काय दिसतच नाही. अजून काय बनतंय का इकडे? हो. इथं आम्हाला तर अजून काही दिसत नाही. पाणी आता थोडंसं दिसलं आहे तिकडं, बघूया पाणी कसं असतं आता, चांगलं आहे का घाण आहे. तर आम्ही इथं आता मस्तपैकी नदीच्या जवळ अजून पोचत चाललेलो आहे. आणि मस्तपैकी या नदीचं नाव सांगू तर तुम्हाला घोड नदी आहे.
तर तुम्ही या नदीला येऊन कधी पण पोहू शकता बिंदास, काय जास्त खोल भेटही देऊ शकता तुम्ही इकडे येऊन मस्तपैकी. चांगले आम्हालाही भेटू शकता, यांनाही भेटू शकता. पूर्ण वाडी बिडी गाव बिव फिरूया, गावाचं पण तुम्हाला टूर देऊया. आज गेलो तर देऊया आम्ही. ओके, अजून तर आहेत काय पायऱ्या? आम्ही पहिल्या बघितलेल्या तेव्हा झाडं होती ना, तेव्हा एवढं काय दिसलं नव्हतं आणि डायरेक्ट रस्ता होता एवढा ना. चला ठीक आहे, चांगला रस्ता आहे, पण घसरून पडायचं जरा सीन आहे. ओहो, मस्त व्ह्यू येत आहे आता. आणि या गोड नदीच्या पवित्र ठिकाणावर येत आहे मस्तपैकी. आणि ही गोड नदी मला एक नंबर दिसत आहे, मस्त मोठीच्या मोठी. इकडं आरामशीर या, इकडं गाळ आहे. ओके, एवढं पण गाळ नाही, आरामशीर येऊ शकता, काय गाळ नाही. धड पडू नका इथं. इथून जरा कॅमेरा वाव वाव, मस्त पाणी.